VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आलीये गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकलेत याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 32. मे आय कम इन? हो ये ना, त्याने म्हणताच कियारा आत आली. बोल, कशाबद्दल बोलायचं आहे? मीटिंग अचानक ठरली, म्हणजे काही महत्त्वाचं असेल नाही? हो, हेच लास्ट 2 मंथमध्ये आपण एक प्रोजेक्ट दिलेला बघ स्टाफला, त्याचं टार्गेट त्यांनी आता कंप्लीट केलं आहे आणि आपण त्यांना आता नवीन प्रोजेक्ट आणि टार्गेट देणार आहोत. ओके गुड. तर ते नवीन क्लायंट आपण त्या दिवशी ज्यांना भेटायला गेलो होतो बघ, हो स्वारगेटला गेलो होतो ते, राईट? हो तेच. त्यांचा नवीन प्रोजेक्ट आपल्याला फायनली मिळाला आहे आणि आता तो एक्झिक्यूट करायचा आहे. ओके गुड. कॉंग्रॅट्स केतन. हो थँक्स, आणि तुलासुद्धा कॉंग्रॅट्स. थँक्यू, ती स्मित करत म्हणाली. तर त्याच प्रोजेक्टबद्दल तू आज त्यांना ब्रीफ करणार आहेस? मी? हो तू. का जमणार नाही का? अरे न जमायला काय झालं, डन, करेन मी. एवढंच होतं ना? हो. सो एवढी फाईल नजरेखालून घालून घे. तो फाईल तिच्यासमोर देत म्हणाला, जी तिने थोडीफार त्याच्यासमोर चाळली आणि बंद केली. तुला वेळ आहे का केतन? म्हणजे मीटिंग 10 वाजता आहे आणि आता 9:30 झालेत. ती घड्याळात पाहत म्हणाली. का गं, काही काम आहे का? तो लॅपटॉपवर काही करत म्हणाला. काय रे, सतत कामाचं काय डोक्यात असतं रे तुझ्या? वेळ असेल तर कॉफी घेऊन येऊयात का? आता ना जाम टेम्पटेशन होतंय कॉफी पिण्याचं. अगं मग फाईल कधी पाहणार आहेस? अर्धाच तास राहिलाय फक्त. हो केतन, त्या दिवशी मीटिंगला तुझ्यासोबत होते मी, सो माझ्या लक्षात आहे. आणि 10 मिनिटं पुरेशी आहेत मला ही फाईल पाहायला. चल ना येऊया घेऊन कॉफी प्लीज. ती बारीक तोंड करून म्हणाली. तसं केतन मनगटावरील घड्याळात पाहू लागला. काय रे, गेल्या आठवड्याभरात तुला त्रासही दिला नाहीये मी, आज इतक्या दिवसांनी म्हणते तर चल ना. ओके चल, म्हणत तो उठला. कियाराने फाईल आठवणीने उचलली आणि दोघंही केबिनमधून बाहेर पडले. जाता जाता तिच्या टेबलवर ती फाईल ठेवून दोघंही कॅन्टीनमध्ये आले. कॉफी घेतली आणि दोघंही एक जागा पकडून बसले. केतनने कॉफीचा पहिला सिप पिला आणि सहजच मोबाईल काढून मोबाईलमध्ये पाहत होता. सगळे मेसेज चेक करत असताना त्याला पर्णीचाही मेसेज आलेला दिसला. पर्णीचा व्हॉट्सअपला मेसेज होता. आय लव्ह यू. तिचा कधी नव्हे ते स्वतःहून आलेला असा मेसेज पाहून त्याच्या गालात जी स्माईल आलेली की बस, लव्ह यू टू. तिला रिप्लाय करतानाही त्याच्या गालात गोड स्माईल आलेली. इकडे कियाराची मात्र ती त्याची किलिंग स्माईल पाहून हृदयाची स्पंदनं मात्र क्षणभर वाढलेलीच. काहीतरी भलतीच इच्छा तिच्या मनाला छळून गेली असावी आणि कितीतरी वेळ विषय काढायच्या प्रयत्नात असलेली त्याची ती किलिंग स्माईल पाहून त्याला म्हणाली, हाय मे मर जावा, कसला किलिंग हसतोयस तू यार. कियाराच्या तोंडून उद्गार बाहेर पडलेले पाहून त्याचं ब्राईट स्माईल एकाएकी गंभीर झालं आणि त्याने गडबडून फोन साईडला ठेवला. काय झालं? अरे बाबा, मी स्तुती केली तुझी, हसू का विरलंय तुझं? बाय द वे, कोण होतं रे एवढा गोड जे हसत होतास? अगं पर्णी होती, दुसरं कोण असणार? तो पर्णीचं नाव घेऊन पुन्हा स्मित करत म्हणाला. तसं क्षणभर तिचा आतमध्ये तिळपापडच झाला. अच्छा, तुझी बायको होती काय? तिच्या चेहऱ्यावर 12 वाजल्यात जमा होते, पण तिनं चेहऱ्यावर उसनं हसू आणलेलं. मी पुढं त्याला म्हणाली, अरे हो विसरलेच, पण काही म्हण हा, तुझी बायको समजूतदार आहे नाही, खूप ग्रेट, म्हणजे असं सगळ्यांना नाही जमत. हा हो खरं आहे,
शी इज परफेक्ट. खूप समजून घेते मला. पण मग आज जिममध्ये कशी काय आलेली ती? तू बोललेलास मागे की तिला तू माझ्याशी बोललेला आवडत नाही. मग आता सगळं ठीक आहे ना? हो, तिला माहिती आहे आपली मैत्री आहे फक्त, आणि तिला त्याचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणून तर म्हणतोय, खरंच समजूतदार आहे ती. तो पुन्हा गालात हसला. पण जिममध्ये तर मला थोडीशी ती चिडल्यासारखीच वाटली तुझ्यावर. तुला नाही का वाटलं असं काही? हो, वाटलेलं खरं तर. म्हणजे चिडली असणारच ना ती, साहजिक आहे. पण घरी गेल्यावर ती अगदी नॉर्मल बोलत होती, अगदी नेहमीसारखी. तो स्मित करत म्हणाला, ओ काय सांगतोस, ग्रेट. मग तिच्याशीही मैत्री करायला हवी असं वाटतंय आता मला. ती म्हणाली. त्यावर तो फक्त हसलाच. थोडा वेळ तिनं जाऊ दिला. आता दोघांचीही कॉपी होत आलेली. आता आपापल्या जागेवर जायला दोघंही उठले आणि निघणार तर एकाएकी कियाराने त्याला थांबवलं. एक मिनिट केतन, मला वेगळीच भीती वाटते रे. नाहीतर असं तर काही नसेल ना? बाप रे, मला वेगळाच संशय येतोय. कसला संशय? कशाबद्दल बोलत आहेस तू? म्हणजे बघ, आधी तिला, तुझ्या बायकोला आवडत नव्हतं तू माझ्याशी बोललेलं. आता लगेच तिने हे सगळं कसं एक्सेप्ट केलंय? म्हणजे तिला अजूनही संशय वाटत असणार आपल्याबद्दल. अगं काय बोलते आहेस तू? असं कशावरून? म्हणजे बघ, ती त्या दिवशी तुझा टिफिन घेऊन ऑफिसमध्ये आल्यापासून, म्हणजे जेव्हापासून तिला कळालं की आपल्या दोघांची मैत्री आहे, तिला आधी आवडलं नसणार. अर्थात कोणालाच नाही आवडणार. पण ती तुझ्यावर अविश्वासही लगेच दाखवू शकत नाही ना. म्हणून तुझ्यावर वॉच ठेवत असेल तर? म्हणजे अशी शक्यता असू शकते. नाहीतर ती जिममध्ये अशी अचानक का जॉईन झाली? तुला तरी सांगायला हवं होतं ना. असं काही नसेल. तू काही काय बोलते आहेस? अरे मला असं वाटतंय म्हणून बोलले. तुला आवडलं नसेल तर सॉरी, सोड. तसं नसेल ही मग कदाचित. आणि मी तिला काही म्हणत नाही आहेच. काय आहे, साहजिक आहे तिला असं अनसेफ वाटत असेल. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे असं करणं चूक आहे ना. विश्वास हवा आपल्या पार्टनरवर. माझा तर माझ्या बॉयफ्रेंडवर पूर्ण विश्वास आहे बाबा, अगदी डोळे झाकून. ऑफकोर्स तिचाही आहे माझ्यावर विश्वास. चल, आय थिंक निघूया आपण. प्लीज ती फाईल तेवढी नजरेखाली घालून घे. आय विल सी यू इन द मीटिंग रूम आफ्टर 15 मिनिट्स. म्हणत तो सरळ पुढे निघून गेला. अगदी तिच्यासाठीही थांबला नाही. आणि कियाराने मात्र आगीची एक ठिणगी त्याच्या डोक्यात टाकून दिलेली. गोड आणि कपटी हसत ती केतनच्या मागोमाग तिच्या जागेवर जायला निघाली. कियाराने त्याच्या डोक्यात सोडून दिलेला किडा आता केतनलाही त्रास देऊ लागलेला. मीटिंगमध्ये आणि मीटिंग संपल्यानंतर सुद्धा त्याच्या डोक्यात फक्त हेच चालू होतं. नाही, असं काही नसणार. परणी अशी नाहीये. तो स्वतःला समजावत होता, पण मनातील द्वंद्व आता त्याला शांत बसू देत नव्हतं. पर्णिका हल्ली स्वतःला अचानक बदलू लागलेली. अगदीच अनपेक्षितपणे हे त्यालाही जाणवत होतं. त्यालाही तर ते हवंच होतं. पण त्याच्या लक्षात आलं, जेव्हापासून कियाराबद्दल तो तिला बोललेला तेव्हापासून हे बदल होऊ लागलेले. आणि क्षणभर हेच आठवून त्याला हर्ट होऊ लागलेलं. कियाराचं बोलणं खरं तर नाही ना हे वाटून. कारण सकाळी खरंच ती जिममध्ये त्याच्याशी अगदी तुटक वागत होती आणि घरी गेल्यावर मात्र वेगळंच वागत होती. कधी नव्हे ते आज सकाळी कॉफी पिताना आलेला तिचा आय लव्ह यूचा मेसेज आता मात्र त्याला हर्ट करून जात होता. मी एवढं सांगून पर्णीचा माझ्यावर विश्वास नसेल का? त्याला हे खूप हर्ट होऊन जात होतं. भले आपण कसेही वागू दे, पण बायकोचा आपल्यावर विश्वास हवा. इथे पुरुषी अहंकार लगेच डोकं वर काढतो. केतनचंही तसंच झालेलं. पर्णीचा हल्ली त्याच्या ऑफिसमधून निघण्याआधी आठवणीने फोन येऊ लागलेला.
तेही त्याला त्याचाच भाग वाटू लागलेला. आताही तिचा फोन येऊ लागलेला. इच्छा नव्हती पण तरीही त्याने तो उचलला. हॅलो, बोल. निघालात केतन? हो, निघेन 5 मिनिटात. पर्णी, आता थोडं कामात आहे, बोलू घरी आल्यावर. ओके, बाय. लवकर या, मी वाट पाहते, ती उत्साहाने म्हणाली. आणि तिने फोन ठेवला. तिला केतनने आता जाणीवपूर्वक टाळलेलं, त्याला ती कियाराने बोललेली गोष्ट उगाच छळत होती. पर्णी त्याच्यावर वॉच ठेवत असेल म्हणून. दिवसभर डोक्यात चाललेल्या विचारांशी लढत त्याने स्वतःला कामात गुंतवून घेतलेलं आणि त्याचं काम संपवून तो अखेरीस घरी परतला. तो घरात पोचला तेव्हा पर्णी जेवणाचं टेबलवर घेत होती. अरे, आलात केतन, जा तर लवकर फ्रेश होऊन या, मी जेवण वाढते, म्हणत ती स्वतःहून जवळ आली आणि त्याला स्मित देऊन त्याचा टिफिन घेऊन गेली. तिचं हे प्रेमाने करणं पण का कुणास ठाऊक केतनला आज हर्ट करत होतं. त्याला ते नेहमीसारखं सुखावत नव्हतं. तो तसाच विषण्ण मनाने वर बेडरूममध्ये निघून गेला. फ्रेश झाला आणि घरातले नेहमीचे कपडे घालून तो जेवायला खाली आला. पर्णी, तयारी केलीस ना सगळी? परवापासून कोर्स सुरू होतोय तुझा. हो आई, झाली आहे सगळी तयारी, ती हसून म्हणाली. वहिनी, म्हणजे केतन भैयाचं आणखी एक काम वाढणार तर आता. कृती तिरकस केतनला पाहत म्हणाली. कसलं काम? केतनने विचारलं. कसलं काय, तिला इन्स्टिट्यूटमध्ये सोडायचं रे. कृती हसली आणि पाठोपाठ सगळेच हसले. पण केतनच्या चेहऱ्यावर हसू मात्र नव्हतं. पर्णीचं हसताना नेमकं त्याच्याकडे लक्ष गेलं होतं. तिलाही ते जाणवलं. केतनला काय झालंय आता? हसलेही नाहीत. मे बी ऑफिसमध्ये काही टेन्शन असेल, वर गेल्यावर बोलता येईल, या विचाराने ती सर्वांना वाढत राहिलेली आणि सर्वात शेवटी तीही जेवायला बसली. सगळे हसत गप्पा करत जेवत होते पण केतन गंभीर तो गंभीरच होता. कियाराने केतनच्या डोक्यात पेटवलेली ठिणगी केतनला त्रास देतीये. आता त्यावरून तो पर्णिकाला काही बोलणार नाही ना. बघूया काय करतोय केतन आणि पर्णिका त्याचा सामना कसा करते. त्यासाठी ऐकत रहा गुंतन या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.